आणि आता पाहूयात महाफास्ट 100 बातम्या। निवडणूक अधिकाऱ्यांकडून देवेंद्र फडणवीसांच्या बॅगेची तपासणी, फडणवीसांच्या बॅगची तपासणी करतानाचा व्हिडिओ समोर। केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या हेलिकॉप्टरमधील बॅगची तपासणी, लातूरमधील किल्लारी हेलिपॅडवर तपासणी करण्यात आली। राजकीय नेत्यांची बॅग तपासणी नियमानुसारच, वेळ आल्यास शहा आणि नड्डांचंही हेलिकॉप्टर तपासणार, निवडणूक आयोगाकडून स्पष्ट। तर ठाकरेंच्या बॅगा तपासणाऱ्या अधिकाऱ्यांचंही कौतुक। उद्धव ठाकरेंना निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांकडे अपॉइंटमेंट लेटर मागण्याचा अधिकार कुणी दिला? ठाकरे अधिकाऱ्यांना धमक्या देत होते, त्यांच्या प्रचारावर बंदी आणा, नितेश राणेंची आयोगाकडे मागणी। निवडणूक काळात सर्वांच्या बॅगा तपासल्या जातात, उद्धव ठाकरेंनी पब्लिसिटीसाठी प्रकार केला, जबाबदार नेत्यानं कर्मचाऱ्यांना योग्य वागणूक देणं आवश्यक, राहुल नार्वेकरांचा ठाकरेंना टोला। मुंबईतील 36 विधानसभा मतदारसंघासाठी आरएसएस मैदानात, संघाच्या 72 समन्वयकांकडे एक है तो सेफ है जबाबदारी, लोकसभा निवडणुकीत फटका बसल्यानंतर आरएसएसचं विशेष लक्ष। केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची थोड्याच वेळात चाळीसगावमध्ये सभा, तर मेघना बोर्डीकरांच्या प्रचारार्थ दुपारी 3 वाजता जिंतूरमध्ये सभा। योगी आदित्यनाथ यांची पोहरादेवी सभा, कारंजा विधानसभा मतदारसंघातील भाजप उमेदवार सई डहाके यांच्या प्रचारासाठी सभेचं आयोजन। भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा आज मुंबईच्या दौऱ्यावर, गरवारे क्लबमध्ये व्यावसायिकांसोबत संवाद साधणार, मंगलप्रभात लोढांकडून कार्यक्रमाचं आयोजन। पंतप्रधान मोदींच्या उद्या राज्यात 3 सभा, छत्रपती संभाजीनगर, मुंबईसह नवी मुंबईत मोदींची जाहीर सभा, पहिली सभा संभाजीनगरात तर खारघरमध्ये दुसरी सभा। ठाकरे गटाला रामराम केल्यानंतर पोहरादेवीचे महंत भाजपच्या वाटेवर, महंत सुनील महाराज योगींच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश करणार। पंतप्रधान मोदींची उद्या शिवाजी पार्क मैदानावर सभा, मोदींच्या सभेची अंतिम तयारी अंतिम टप्प्यात। महायुतीचं संकल्पपत्र हे महाराष्ट्राच्या विकासाची गॅरंटी, महाराष्ट्रात महायुतीसोबत एनडीएचं डबल इंजिन सरकार म्हणजे विकासाचं डबल रफ्तार, चिमूरमधील सभेत पंतप्रधान मोदींचं वक्तव्य। एक है तो सेफ है, मोदींकडून पुन्हा नारा, एकजूट तुटली तर तुमचं आरक्षण काँग्रेस काढून घेईल, काँग्रेसला आरक्षणाची चिड, चिमूरच्या सभेतून मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल। महाविकास आघाडीच्या काळात अनेक विकास कामांना ब्रेक, महाविकास आघाडी म्हणजे भ्रष्टाचाराचे खिलाडी, महाविकास आघाडीला पुन्हा लुटीचा परवाना देऊ नका, मोदींचं मतदारांना आवाहन। उद्धव ठाकरेंना सांगतो, नागपूरला जाताना विमानात बसायची भीती वाटत असेल तर समृद्धी महामार्गाने जा, बोरिवलीच्या सभेत अमित शहांची उद्धव ठाकरेंवर टीका। काँग्रेसवाले 90-90 घेऊन डोलत आहे, सुनील केदारांना मतदारसंघात एक कार्यकर्ता मिळाला नाही, घरातच उमेदवारी दिली, बावनकुळेंची बोचरी टीका, सावनेरच्या विकासासाठी आशिष देशमुखांना विजय करा, नितीन गडकरींचं आवाहन। चंद्रपूरच्या शक्तीनगर भागात केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची जाहीर सभा, भाजप उमेदवार सुधीर मुनगंटीवारांच्या प्रचारासाठी गडकरींची सभा। नांदेडमधील मुखेडचे भाजप उमेदवार तुषार राठोड यांच्या प्रचारार्थ देवेंद्र फडणवीसांची सभा, त्यापूर्वी नांदेड विमानतळावर फडणवीस आणि अशोक चव्हाण यांच्यात चर्चा। सिंधुदुर्गच्या कणकवलीत 16 नोव्हेंबरला देवेंद्र फडणवीसांची सभा, भाजप उमेदवार नितेश राणेंच्या प्रचारार्थ जाहीर सभेचं आयोजन। उल्हासनगरमध्ये फडणवीसांची अमृतवेला सत्संग सोहळ्याला उपस्थिती, गुरु ग्रंथ साहिब डोक्यावर घ्यायला मिळालं, हे भाग्य असल्याचं फडणवीसांचं वक्तव्य। एकनाथ शिंदे यांच्या आज 3 जाहीर सभा, अंबरनाथ विधानसभेचे बालाजी किणीकर, कल्याण पश्चिमचे विश्वनाथ भोईर आणि कल्याण ग्रामीण विधानसभेचे उमेदवार राजेश मोरे यांच्या प्रचारासाठी सभांचं आयोजन। उद्धव ठाकरे आज सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर, महाविकास आघाडी उमेदवारांच्या प्रचारार्थ ठाकरेंच्या 3 सभा होणार, सभेची जोरदार तयारी। अजित पवारांच्या आज परभणीच्या पाथरी, बीड आणि गेवराई येथे सभा, महायुतीचे उमेदवार योगेश क्षीरसागर आणि विजयसिंह पंडित यांच्या प्रचारार्थ सभेचं आयोजन। आम्ही आमच्या अटी आणि शर्तींवर कुठल्याही सरकारमध्ये जाणार, विधानसभा निवडणुकीत अजित पवार किंगमेकर होतील, अजित पवार गटाच्या नवाब मलिकांचं वक्तव्य। 2019 मध्ये भाजपसोबत जाण्यासाठी 5 बैठका झाल्या, बैठकीला शरद पवार, अमित शहांसह गौतम अदानीही उपस्थित होते। पहाटेच्या शपथविधीवर द न्यूज मिनिट पोर्टलला दिलेल्या मुलाखतीत अजित पवारांचा गौप्यस्फोट। अजितदादांनीच कबूल केलं, शिवसेना राष्ट्रवादी तोडण्यामागे आणि सरकार पाडण्यामागे अदानी, अजित पवारांच्या गौप्यस्फोटानंतर संजय राऊतांचं वक्तव्य। पहाटेच्या शपथविधीबद्दल आम्हाला काहीच माहित नव्हतं, भाजपसोबत जाण्याच्या बैठकांबाबत आम्हाला माहितीच नाही, बैठका कधी झाल्या हे अजितदादांनाच विचारायला हवं, अजित पवारांच्या वक्तव्यावर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया। अदानींच्या इशाऱ्यावर महायुतीचं सरकार आलं असावं, अदानींनी सांगितल्यामुळेच अजितदादा पुन्हा सरकारमध्ये गेले का, याचं उत्तर अजित पवारांनी द्यावं, विजय वडेट्टीवार यांचा निशाणा।
फडणवीसांनी फसवलं, त्यांच्यावर केस दाखल करणार. सिंचन घोटाळ्याच्या मुद्द्यावरून सुप्रिया सुळेंचा निशाणा. फाईल कशी दाखवली याचं मला उत्तर हवंय, सुप्रिया सुळेंचं वक्तव्य. लोकसभेला साहेबांची शेवटची निवडणूक, आता ही शेवटचीच. आता नातवाकडे लक्ष द्या असं बोललं जात आहे. पोरासारखा पुतण्या सोडला आणि नातवाकडे लक्ष. माझ्यात काय कमी, अजित पवारांचं बारामतीच्या लोणी भापकर गावात वक्तव्य. शरद पवारांची शेवटची निवडणूक असं आम्ही कधी बोलत नाही. पवारांची शेवटची निवडणूक असं कोणी बोललं असेल तर ते दुर्दैव. सुळेंची प्रतिक्रिया. शरद पवारांनी कधी भावनेच्या गोष्टी केल्या नाहीत. अजित पवार शरद पवारांना मुलासारखेच आहेत. अजित पवारांच्या वक्तव्यावर सुळेंची प्रतिक्रिया. माझ्यात मुख्यमंत्री बदलण्याची ताकद, शिंदे गटाचे आमदार अब्दुल सत्तारांचं वक्तव्य. निवडणुकीला मला पैशांची मदत करा, आर्थिक मदत करा. कर्जत जामखेडचे भाजप उमेदवार राम शिंदेंची सोशल मीडियावर पोस्ट. तर 7 ते 10 कोटींची मालमत्ता असणाऱ्यांनी पैसे मागणं हास्यास्पद, रोहित पवारांचा पलटवार. आम्हाला मराठी भाषा शिकवू नका, आम्ही बाळासाहेब ठाकरेंकडे मराठी शिकलो. संजय राऊतांचं राज ठाकरेंना प्रत्युत्तर. उद्धव ठाकरेंच्या बॅगची सलग दुसऱ्या दिवशी तपासणी. औसा हेलिपॅडवर काढला दुसरा व्हिडिओ. अधिकाऱ्यांना मोदी शहांच्या बॅगाची तपासणी करण्याची ठाकरेंची तंबी. ज्यांच्या हातातून पैसे सुटत नाही तो बॅगेतून पैसे घेऊन जाणार का? त्यांच्या बॅगेत हातरुमाल आणि कोमट पाण्याशिवाय काय असणार? राज ठाकरेंची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका. चित्रपट अभिनेते आणि शिवसेना नेते गोविंदाला जीवे मारण्याची धमकी. गोविंदाच्या तक्रारीनंतर त्यांच्या सुरक्षेत वाढ. मुंबईच्या दादर परिसरात मनसेची बॅनरबाजी. लढणारा महाराष्ट्र होऊ, घरात बसणारा नाही. पोसणारा महाराष्ट्र होऊ, अन्याय सोसणारा नाही. मनसेचा बॅनरमधून उद्धव ठाकरेंना टोला. मुंबईतील जोगेश्वरीत ठाकरे गट आणि शिंदे गटाचे कार्यकर्ते भिडले. जोगेश्वरीतील मातोश्री क्लबमध्ये पैसे वाटल्याचा ठाकरे गटाचा आरोप. तर ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी महिलांवर हात उचलला, शिंदे गटाचा दावा. राऊतांच्या अंगात आलं म्हणून महाविकास आघाडीचं सरकार बनलं असं मी विनोदाने म्हणतो. अंगातून उतरलंच नाही म्हणून सरकार गेलं. सांगलीतील कडेगावच्या प्रचार सभेत विश्वजित कदमांचं वक्तव्य. विश्वजित कदम गोंधळलेल्या मनस्थितीत असावेत. कदमांच्या वक्तव्यावर संजय राऊतांचं उत्तर. अमरावतीच्या दर्यापुरात महायुतीत बंडखोरी. नवनीत राणांचा भाजपनं हकालपट्टी केलेल्या रमेश बुंदिलेंसाठी प्रचार सभेत राणांची अडसूळ पितापुत्रावर टीका. गरिबांचं रक्त पिणारे पैसे देत असतील तर घ्या. दर्यापूरमधून रमेश बुंदिलेंनी निवडून द्या. नवनीत राणांची अडसूळ पितापुत्रांवर टीका. नवनीत राणांनी पराभवाचं आत्मपरीक्षण करावं. रवी राणांमुळेच नवनीत राणा यांचा पराभव. बच्चू कडूंचा आरोप. अपक्ष आणि छोट्या पक्षाचं राज्यात सरकार येणार. बच्चू कडू यांच्याकडून विश्वास व्यक्त. मोठ्या पक्षाला आमच्यासोबत यावं लागेल किंवा पाठिंबा द्यावा लागेल. कडूंची प्रतिक्रिया. कर्नाटकात या आणि आमच्या योजनांची यशस्वी अंमलबजावणी पहा. कर्नाटकातील काँग्रेस सरकारचं महायुतीच्या नेत्यांना जाहीर निमंत्रण. काँग्रेस कमिटीकडून विमान प्रवास आणि राहण्याची सोय उपलब्ध करण्यात येईल. निमंत्रणाच्या जाहिरातीत काँग्रेसकडून उल्लेख. कर्नाटकातील सरकारचं महायुतीच्या नेत्यांनी निमंत्रण स्वीकारावं. विजय वडेट्टीवार यांचा महायुतीच्या नेत्यांना टोला.